नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण थॉमस रेले आयोगासंबंधी प्रश्न विचारलेला. तर थॉमस रेले आयोग 1902 साली नेमण्यात आला होता आणि हा आयोग लॉर्ड कर्झन यांनी नेमलेला. आणि ह्या आयोगाच्या आधारेच लॉर्ड कर्झन यांनी 1904ला विद्यापीठ कायदा केलेला. तर ते नक्कीच नोंद करून ठेवा, यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आज आपण ब्रिटिशकालीन शिक्षण आयोगासंदर्भात दुसरा व्हिडिओ घेत आहोत. तर त्यात पहिल्यांदा आपल्याला विचारलं जातं सँडलर आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आलेला. तर सँडलर आयोग 1917 साली चेम्सफर्ड यांच्या कारकिर्दीत नेमण्यात आलेला. दुसरा आयोग म्हणजे हार्टोग आयोग. हार्टोग आयोग आपल्याला जोडायला बसणे कित्येक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हार्टोग आयोग हा 1929 साली नेमण्यात आलेला. तिसरा वर्धा शिक्षण आयोग. ह्या योजनेसंदर्भात कित्येक वेळा प्रश्न विचारले जातात की वर्धा शिक्षण योजना कुणी मांडली. तर मुळात वर्धा शिक्षण योजना ही महात्मा गांधी यांनी मांडलेली आणि ती योजना 1936 साली मांडलेली आणि त्या अंतर्गत नई तालीम ही शिक्षण पद्धती राबवण्यात आलेली. तर हे मित्रांनो नोंद करून ठेवा, कित्येक वेळा यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि पुढील प्रश्न तुम्हाला मी देतो की सार्जंट आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आलेला. तर सार्जंट आयोग कधी नेमण्यात आलेला आहे नक्कीच तुम्ही मला सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओत.